नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयर्न मॅन म्हणून जांकां वळखतात ते सरदार वल्लभभाई पटेल हांच्या 150व्या जयंती निमतान पुराय देश तांकां श्रद्धांजली ओंपता. आयज दनपारां नवी दिल्लीत रोहिणी हांगा जावपी आंतरराष्ट्रीय आर्य शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर रावतले. टीम इंडियान बलाढ्य ऑस्ट्रेलियन पंगडा आड सनसनाटी खेळ करून इतिहास रचलो आनी 2025च्या ICC विश्वचषक सर्तीच्या अंतीम फेरयेत धडक मारली. आतां पुराय खबरो. आयर्न मॅन म्हणून जांकां वळखतात ते सरदार वल्लभभाई पटेल हांच्या 150व्या जयंती निमतान पुराय देश तांकां श्रद्धांजली ओंपता. स्वातंत्र्या उपरांत भारताक एकठांय हाडपाक सरदार पटेलान केल्ली स्मरकीय भुमिका याद करपाक हो दीस राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय एकता दिन म्हणून मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकता दिवस उत्सवात वांटो घेवन सरदार वल्लभभाई पटेलांक फुलांची श्रद्धांजली ओंपतले. एकता दिवसाची प्रतिज्ञा घेतले आनी एकता दिवस परेडात वांटेकार जातले. ह्या परेडात BSF, CRPF, CISF, ITBP आनी SSB पंगड तशेंच राज्यांतल्या वेगवेगळ्या पुलीस दळांचो आस्पाव जातलो. अंदूच्या खाशेलेपणां मदीं BSF मार्चिंग बँड, जातूंत रामपूर हावंड्स आनी मुदल हावंड्स सारकिले भारतीय जातींच्या सुण्यांचो आस्पाव आसा. गुजरात पुलीस हॉर्स कंटिंजंट, आसाम पुलीस मोटरसायकल डेअरडेव्हिल शो आनी BSF कॅमल कंटिंजंट आनी कॅमल माउंटेड बँड हांचोय आस्पाव आसा. तशेंच झारखंडात नक्सल विरोधी कारवाय आनी जम्मू काश्मीरांतल्या आतंकवाद विरोधी कारवायांनी अपवादात्मक शौर्य दाखोवपी CRPFचे 5 शौर्य चक्र पुरस्कार आनी BSFचे 16 शौर्य पदक जिखपी लोकांचोय परेडात भोवमान जातलो. तशेंच ऑपरेशन सिंदूर वेळार BSF कर्मचाऱ्यांनी केल्ल्या शौर्या खातीर तांचो भोवमान जातलो. अंदूच्या राष्ट्रीय एकता दिन परेडात NSG, NDRF, गुजरात, जम्मू आनी काश्मीर, अंदमान आनी निकोबार जुंवे, मणिपूर, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड आनी पुडुचेरी हांचे 10 चित्ररथ आसतले, जे विविधतायेंत एकवट ह्या विशयाचेर आदारीत आसतले. 900 कलाकारांचो आस्पाव आशिल्ल्या सांस्कृतीक कार्यावळींत भारतीय संस्कृतायेची गिरेस्तकाय आनी विविधताय दाखोवपी भारतांतले शास्त्रीय नृत्य सादर करतले. अंदू देशभरात सरदार वल्लभभाई पटेलांची 150वी जयंती मनयतात म्हूण राष्ट्रीय एकता दिन सुवाळ्याक खाशेलें म्हत्व आसा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी एकता दिवसा निमतान गुजरातांतल्या केवडिया हांगा जावपी एक भारत श्रेष्ठ भारताचें प्रतीक आशिल्ली एक भव्य एकता परेडीच्या आयोजना विशीं उलयतना सरदार वल्लभभाई पटेल हांच्या सारक्या महान व्यक्तिमत्वाची काँग्रेसीन केन्ना दखल घेतली ना, पूण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळो उबारून तांचो फावो तो मान राखलो अशें म्हळें. सरदार पटेल के निधन के बाद सरदार पटेल को बुलाने में कांग्रेस पार्टी ने कोई कसर नहीं छोड़ी. सरदार जैसे महान व्यक्तित्व को भी भारत रत्न मिलने में 41 साल की देरी हुई. सरदार पटेल जैसे महान व्यक्तित्व के लिए पूरे देश में ना कोई समाधि बनी, ना कोई उनका स्मारक बना. जब नरेंद्र मोदी जी गुजरात के मुख्यमंत्री बने तब उन्होंने स्टैच्यू ऑफ यूनिटी की रचना की और एक भव्य स्मारक बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया. आयज दनपारां नवी दिल्लीत रोहिणी हांगा जावपी आंतरराष्ट्रीय आर्य शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर रावतले. महर्षी दयानंद सरस्वती हांच्या 200व्या जयंती आनी आर्य समाजाच्या समाजसेवेच्या 150 वर्सांचो उगडास करपा खातीर ज्ञानज्योती महोत्सवाचो हो एक मुखेल भाग. मोदी ह्या निमतान मेळाव्यात उलयतले. शिखर सभेत भारत आनी परदेशांतल्या आर्य समाजाचे प्रतिनिधी एकठांय येतले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी देशभरांतल्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनांचेर 76 प्रवासी होल्डिंग वाठार तयार करपाचे येवजणेक मान्यताय दिल्या. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनाचेर प्रवासी होल्डिंग क्षेत्राच्या येसा उपरांत हो निर्णय घेतला. देशभरात नियोजीत केल्ले नवे होल्डिंग क्षेत्रां मॉड्युलर डिझायनाचें अनुसरण करतली आनी थळावी परिस्थिती मतींत दवरून ते बांदतले अशें रेल्वे मंत्रालयान सांगलां. 2026 वर्साच्या सण हंगामा आदीं सगळे होल्डिंग क्षेत्रां पुराय करची अशे निर्देश मंत्र्यान दिल्या. कृत्रीम बुद्धिमत्तेचो अभ्यासक्रम सगळ्या शाळांनी 3ऱ्या वर्गापासून सुरू जातलो अशें केंद्रान सांगलां. जटील आव्हानां सोडोवपा खातीर कृत्रीम बुद्धिमत्तेचो नैतीक वापर करपा देखीन हो उपक्रम एक नवें पूण म्हत्वाचें पावल आसा अशें शिक्षण मंत्रालयान सांगलां. कारण तंत्रज्ञानाची सुरवात 3ऱ्या वर्गापासूनच सुरू जातली. कृत्रीम बुद्धिमत्ता आनी संगणकीय विचारसरणी हाका लागून शिक्षण, विचार आनी शिकोवपाची संकल्पना घटमूट करतले आनी ल्हव भौशीक बऱ्या खातीर कृत्रीम बुद्धिमत्ता कल्पनेचो विस्तार जातलो अशें तातूंत म्हळां. कृत्रीम बुद्धिमत्ता आनी संगणकीय विचारसरणी अभ्यासक्रम विकसीत करपा खातीर केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ म्हळ्यार CBSEन IIT मद्रासाचे प्राध्यापक कार्तिक रमण हांच्या फुडारपणा खाला तज्ञ समिती स्थापन केल्या अशें मंत्रालयान सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर। आकाशवाणी पणजी. आता मुखावल्यो खबरो. बिहार विधानसभा वेंचणुकेत सगळ्या राजकीय पक्षांनी प्रचारात पुराय ताकद लायल्या. एनडीए आनी महाआघाडीचे स्टार प्रचारक आनी वरिष्ठ फुडारी मतदारांक आकर्शीत करपाक खुबश्यो वेंचणूक सभा आनी जाहीर सभा घेतात. प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदींनी मुझफ्फरपुरात वेंचणूक सभात उलोवप करतना म्हळें की आरजेडी आनी काँग्रेस केन्नाच बिहाराचो विकास करूंक शकना आनी ह्या पक्षांनी वर्सान वर्सां बिहाराचेर कठोरपणान राज्य केलें पूण बिहाराच्या जनतेचो विश्वासघात केलो. का गौरव और बढ़ाना, बिहार की मिठी बोली, बिहार की संस्कृति, इसे दुनिया के कोने कोने में ले जाना, बिहार का विकास करना एनडीए भाजपा की ये सबसे बड़ी प्राथमिकता है. आज विकसित भारत बनाने के लिए भी बिहार का विकसित होना बहुत जरूरी है. जीपीएससी 2.0 अंतर्गत भारतीय दूतावास अबुधाबीन नेक्स्ट जनरेशन ई पासपोर्ट सिस्टम सादर केली. अबुधाबी हांगा भारतीय दूतावासान 28 ऑक्टोबर सावन युएईतल्या सगळ्या भारतीय नागरिकांक एम्बेडेड चिप्सा सयत ई पासपोर्ट जारी करपाचे अपग्रेडेड पासपोर्ट सिस्टम सुरू करपाची घोषणा केली. नवीन ग्लोबल पासपोर्ट सेवा कार्यक्रम जीपीएससी 2.0 भारतीय प्रवासी समुदाया खातीर पासपोर्ट सेवा मदीं एक व्हड तांत्रीक प्रगती दर्शयता. भारत आनी श्रीलंका मेळून नवी दिल्लीत शेती वयली पहिली संयुक्त कार्यगट बसका आयोजीत केली. ह्या बसकेचे सहअध्यक्ष शेती आनी शेतकार कल्याण विभागाचे सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी आनी श्रीलंकेचे शेती, पशुधन, जमीन आनी सिंचन मंत्रालयाचे सचिव डीपी विक्रमासिंघे आशिल्ले. दोन्ही वटांनी शेती यांत्रिकीकरण, सेंद्रीय आनी सैमीक शेती, बियाणे क्षेत्र विकास आनी कृषी उद्योजकता ह्या सारख्या प्रमुख क्षेत्रांमदी सहकार्याचेर चर्चा केली. ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया नवी दिल्लीत मणिपुराच्या विकास रोड मॅपावेल्या तिसऱ्या आढावा बसकेचे अध्यक्षस्थानार आशिल्ले. ह्या बसकेत चालू प्रकल्पाच्या प्रगतीचे मूल्यांकन करप, समावेशक विकासा खातीर नवीन संधी वळखप आनी आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोना कडेन राज्याच्या विकास प्राधान्याचे संरेखन करप हाचेर लक्ष केंद्रीत केलें. अमेरिकेन इराणाच्या चाबहार बंदरावेल्या निर्बंधां मदल्यान भारताक 6 म्हयन्यांची सूट दिल्या. नवी दिल्लीत माध्यमांक म्हायती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी म्हळें की भारताक 6 म्हयन्यांच्या कालावधी खातीर सूट दिल्या आनी ही सूट 29 ऑक्टोबर सावन लागू जातली. नरेंद्र मोदी सरकारान खुबश्या क्षेत्रांमदी जीएसटी दर कमी केल्ल्यान देशभरातल्या नागरिकांक फायदो जाला. 22 सप्टेंबर सावन हो जीएसटी बचत उत्सव सुरू जालो. नेक्स्ट जेन जीएसटी सुदारणा खाला सरकारान ऑटोमोबाईल क्षेत्रात जीएसटी उणो करून नागरिकांक व्हडली थाकाय दिल्या. जीएसटी 2.0 खाला भारताच्या पुरवण साखळीचो फाटीचो कोण आशिल्ल्या ट्रक आनी डिलिव्हरी व्हॅन ह्या सारकिल्या वेपारी वस्तूंच्या वाहनाचेर कर दर पयलीं 28% वेल्यान आतां 18% उणो केला. ह्या निर्णयाक लागून रसद खर्च थेट उणो जातला आनी निर्यात स्पर्धा सुदारता. तेच प्रमाण मोटार गाडयो आनी मोटरसायकल तयार करपाक वापरिल्ल्या चडशा घटकांचेरूय कर उणो करून 18% केला. ह्या निर्णयाक लागून निर्मात्यांचो खर्च उणो जालाच पूण गिरायकांक नव्यो गाडयो चड परवडल्यात. हाचे वांगडा 1800 सीसी मेरेनच्या ट्रॅक्टरांचेर जीएसटी जी पयलीं 12% आशिल्ली ती आतां 5% कर स्लॅबाचो एक भाग जाला. जिमनॅस्टीक फेडरेशन ऑफ इंडिया म्हळ्यार जीएफआयन गोंयच्या खेळां आनी तरणाटे वेव्हार संचालनालय आनी गोवा खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान 14वी एक्रोबॅटीक जिमनॅस्टीक आशियाई चॅम्पियनशीप 2025 जाहीर केल्या. ही चॅम्पियनशीप 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर मेरेन सकाळीं 10 वरांचेर पेडे इंडोर स्टेडियम करसवाडा म्हापसा गोवा हांगा जातली. हे विशीं खेळ संयोजक मनोहर कामत हांणी माहिती दिली. काल राती नवी मुंबयत जाल्ल्या रोमांचक सेमीफायनल मॅचीत टीम इंडियान बलाढ्य ऑस्ट्रेलियन पंगडा आड सनसनाटी खेळ करून इतिहास रचलो आनी 2025च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतीम फेरयेत धडक मारली. धिरान खेपी आनी आपलो शेक दवरपी हो भारतीय पंगड आतां फक्त एका खेळांतल्यान जैताच्या विजयाचो मुकुट सोडपाक तयार आसा. मोंता चक्रीवादळ उत्तर छत्तीसगडावेल्यान उत्तरे कडेन वचून उण्या दाबाच्या वाठारांत दुबळ जावपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान म्हळां. आयएमडीन आज झारखंड, कोकण, गोंय आनी ईशान्य राज्यांत अशी परिस्थिती उरतली आनी पावस पडूं येता असो अदमास उक्तायला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. आयर्नमॅन म्हणून जांकां वळखतात ते सरदार वल्लभभाई पटेल हांच्या 150व्या जयंती निमतान पुराय देश तांकां श्रद्धांजली ओंपता. आयज दनपारां नवी दिल्लीत रोहिणी हांगा जावपी आंतरराष्ट्रीय आर्य शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर रावतले.
टीम इंडियान बलाढ्य ऑस्ट्रेलिया पंगडा आड सनसनाटी खेळ करून इतिहास रचलो आनी 2025च्या ICC विश्वचषक स्पर्धेच्या अंतीम फेरयेत धडक मारली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात सांजेच्या 6:30 नमस्कार.